सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो, मी सौ लीना अभिजित कपाटे गोखले एज्युकेशनच्या श्री जयराम भैया स्कूल येथे कार्यरत आहे। आज आपण इयत्ता 9वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 मधील पाठ क्रमांक 16 आनुवंशिकता व परिवर्तन या पाठातील भाग क्रमांक 1 आज आपण अभ्यासणार आहोत। यामध्ये आनुवंशिकता व त्यामधील परिवर्तन कसं घडतं, तर आज पहिला भाग आपण या पाठाच्या अंतर्गत बघणार आहोत। तो म्हणजे पहिला मुद्दा अनुवंश आणि दुसरा मुद्दा म्हणजे आनुवंशिकता, त्याची लक्षणे व लक्षणांचे प्रकटीकरण। हे दोन मुद्दे आपण आजच्या या पहिल्या भागात बघणार आहोत। तर सर्वात प्रथम अनुवंश म्हणजे काय, तर सजीवातील गुणधर्म एका पिढीतून त्यांच्या दुसऱ्या पिढीमध्ये उतरवण्याच्या प्रवृत्तीलाच अनुवंश असे म्हणतात। आता निसर्गातील एकाच प्रजातीतील सजीव हे विभिन्न असतात। तुम्ही बघता तुमच्या वर्गामध्ये अनेक प्रकारचे तुमचे जे मित्र आहेत त्यांच्या चेहऱ्यांच्या ठेवणमध्ये विविधता तुम्हाला आढळते। जरी सर्व विद्यार्थी 10वीच्या वर्गात आहेत तरी देखील त्यांच्या चेहऱ्यामध्ये आपल्याला विविधता आढळत असते। तर हे काय, निसर्गातील एकाच प्रजातीतील जरी सजीव भिन्न असतील, ही विविधता त्यांना आनुवंशिकतेमुळेच मिळते। आता या ठिकाणी हा तक्ता तुम्हाला दिसतोय, तर यामध्ये विशेष करून आता विद्यार्थी तुमच्या वर्गातले मित्र मैत्रिणी बघा, तर त्यांचा विभिन्नता कशामध्ये आपल्याला आढळून येते, तर पहिला मुद्दा म्हणजे त्वचेचा रंग। कोणाची त्वचा गोरटेलच्या रंगाची असते किंवा सावळा रंग असतो किंवा मध्यम स्वरूपाचा रंग, पूर्ण काळपटही नाही आणि गोराही नाही, अशा पद्धतीचा। त्यानंतर तुमच्या घरातील काही व्यक्ती जर पकडल्यात तर त्यांच्यामध्ये बघा तुम्ही तुमच्या स्वतःच्या त्वचेचा रंग कसा असेल, आजोबांच्या त्वचेचा रंग वेगळा असेल, आजीच्या त्वचेचा रंग कसा आहे, पिवळसर गोरा, काहींचा वर्ण जो आहे सोनेरी गौरवर्ण असतो, वडिलांचा असेल तो थोडासा गव्हाळ वर्ण, आणि आई असेल समजा तर ती सावळ्या रंगाची। तर अशा विविध रंगांच्या व्यक्ती तुमच्या घरात देखील तुम्हाला बघायला मिळत असतात। त्यांच्या चेहऱ्यांची ठेवण, काही गोल चेहऱ्याचे व्यक्ती असतात तर काही लांबट चेहऱ्याच्या व्यक्ती असतात। मग त्यामध्ये तुम्ही घरातील व्यक्तींचं देखील वर्गीकरण करू शकतात। त्यानंतर पुढचं जे लक्षण आहे किंवा वैशिष्ट्य असतं ते म्हणजे उंची। काही ठेंगणे असतात तर काही उंच असतात, तर काही मध्यम उंचीचे असतात। त्यानंतर पुढचं लक्षण म्हणजे काय, डोळ्यांचा रंग। तर डोळ्यांचे रंग देखील तुम्ही विविध रंगाच्या व्यक्ती बघतात की काहींचे डोळे काळपट असतात, काहींचे भुरे असतात, काहींचे घारे डोळे असतात, तर काही व्यक्तींचे डोळे हे तपकिरी देखील असतात। तर असे विविध रंगांचे डोळे असणाऱ्या व्यक्ती तुम्ही तुमच्या घरामध्ये किंवा परिसरात देखील बघतात किंवा तुमच्या वर्गात बघू शकतात। तर असे, आणि पाचवं वैशिष्ट्य म्हणजे हाताच्या अंगठ्यांची ठेवण। आता प्रत्येकाला हाताचे 5 बोटं एका हाताला असलेत तरी काही व्यक्तींमध्ये कधी 6 असू शकतात किंवा काही व्यक्तींमध्ये जॉईंट असतो, अंगठा आणि त्याच्या जवळचा बोट चिकटलेला असतो। तर अशा स्वरूपाची विविध लक्षणं तुम्हाला या ठिकाणी त्या व्यक्तींमध्ये बघायला मिळतात। आता बघा या ठिकाणी तुम्हाला व्याख्या दिलेली आहे की आपल्या आसपास निसर्गातील एकाच प्रजातीचे
खूप विविधता असते आणि हे आपण यापूर्वीच अभ्यासलं आहे. आता यामध्ये अनुवंश म्हटलं तर मी तुम्हाला व्याख्या सांगितली आहे की सजीवातील गुणधर्म काय केला जातो, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीमध्ये तो संक्रमित होत असतो आणि हे एक जीवशास्त्राची शाखा आहे. त्यामध्ये या अनुवंशिकतेचा अभ्यास केला जातो, म्हणून त्याला अनुवंशिक शास्त्र असं देखील म्हटलं जातं. आता यामध्ये पुनरुत्पादनाच्या प्रक्रियेतून नवीन संतती निर्माण होते. या संततीचे काही सूक्ष्म भेद वगळले तर अनेक उत्क्रांतीशी खूप साम्य आपल्याला त्यामध्ये दिसून येते. तर काही पुनरुत्पादित होणाऱ्या जी प्रक्रिया आहे त्यामध्ये सजीवांमध्ये भेद हा तुलनेने जास्त असताना आपल्याला दिसतो. इथे उजव्या बाजूला कोपऱ्यात तुम्हाला चेहऱ्याची ठेवण दिलेली आहे. त्यामध्ये नाक आणि ओठांची ठेवण यामधील फरक दाखवला आहे. हा तुम्हाला स्पष्टपणे लक्षात येईलच. तर ह्याचं निरीक्षण तुम्ही करावेच आहे. आणि अनुवंशिकतेद्वारा कसे गुणधर्म आहे सजीवातील एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये संक्रमित होत असतात, हे या पाठाच्या अंतर्गत तुम्ही व्यवस्थित अभ्यासायचं आहे. आता पुढील मुद्दा म्हणजे काय, तर अनुवंशिकता. तर मात्या पित्यांच्या शारीरिक आणि मानसिक लक्षणे संततीमध्ये संक्रमित होण्याच्या प्रक्रियेलाच अनुवंशिकता असं म्हणतात. यामुळेच प्रत्येक सजीवाची संतती त्याच्याप्रमाणेच होते. आता समजा मांजरीचं उदाहरण आपण घेतलं तर मांजर ही शक्यतो तिच्या पिलांना जन्म देते तेव्हा बरीचशी लक्षणं त्या पिलांमध्ये आढळतात. समजा पांढऱ्या रंगाची मांजर असेल तर बऱ्याचदा पिलू देखील पांढऱ्या रंगाचं होऊ शकतं, किंवा रेअर केसेस काही असतात की त्याच्यामध्ये पांढरी जरी मांजर आहे तर तिचा रंग, तिच्या पिल्लाचा रंग काळपट, भुरकट किंवा जरा हिरवट, पिवळसर अशा स्वरूपाचा असू शकतो. त्याचप्रमाणे कुत्र्याची पिल्ले ही कुत्र्यासारखीच असतात आणि कबुतराची पिल्ले ही कबुतरासारखीच, तर मानवाची संतती ही मानवासारखीच असते. अशी उदाहरणं आपण या अनुवंशिकता या मुद्द्यामध्ये बघितले. आता यापुढील मुद्दा म्हणजे काय, तर अनुवंशिक लक्षणे व लक्षणांचे प्रकटीकरण. आता यामध्ये लक्षणांचे प्रकटीकरण कसं होतं, किंवा माता पित्यांमधून संततीमध्ये येणारी लक्षणे व त्यामुळे दिसून येणारे साम्य व भेद यांनाच काय म्हटलं जातं, अनुवंशिक लक्षणे असं म्हणतात. ही व्याख्या आहे अनुवंशिकतेची. लक्षणं म्हणजे काय, तर ती आत्ताच आपण बघितली आहे. आता लक्षणाचं प्रकटीकरण यामध्ये पेशीतील गुणसूत्रे, त्यातील DNA चा रेणू आणि त्यात असणारे न्यूक्लियोटाइड्स क्रमवार रचना यावर अनुवंशिक लक्षणे ठरतात. तर DNAच्या रेणूवर असणाऱ्या न्यूक्लियोटाइडच्या क्रमवार रचनेमुळेच एखाद्या विशिष्ट प्रथिनांची निर्मिती होते. तर DNAच्या रेणूखंडालाच काय म्हटलं जातं, प्रथिनांचे जनुक असं म्हटलं जातं. या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे DNA म्हणजेच काय, प्रथिनांसाठीचे जे जनुक आहे त्यालाच DNA असं म्हटलं जातं, किंवा रेणूखंड म्हटलं जातो, त्यालाच प्रथिनांचे जनुक असं म्हणतात. आता यामध्ये वृद्धी संप्रेरक, वृद्धी म्हणजे काय, वाढ. जसं वनस्पतींमध्ये वाढ होत असते आणि ती वाढ कशावर अवलंबून आहे, तर त्या वनस्पतीतील वृद्धी संप्रेरक, यामुळेच वनस्पतीची वाढ ही होत असते. ते संप्रेरक, यामधील संप्रेरक श्रवल्यामुळे वनस्पतीच्या उंचीमध्ये देखील वाढ होत असते. जास्त प्रमाणातील वृद्धी संप्रेरक म्हणजेच काय, जास्त वाढ, आणि कमी प्रमाणातील वृद्धी संप्रेरक म्हणजे खुरटी वाढ. काही
रोपटे आपण बघतो अतिशय कमी उंचीचे असतात म्हणून कारण काय, त्यांच्यामध्ये हे रुद्धी संप्रेरक कमी प्रमाणात श्रवलेले असतं म्हणून त्याची वाढ ही खुंटते किंवा खुरटी होते. आणि ज्यांच्यामध्ये हे रुद्धी संप्रेरक जास्त प्रमाणात श्रवत असतं तर त्या वृक्षांची वाढ ही जास्त प्रमाणात होताना दिसते. किती प्रमाणात विकर आणि संप्रेरक तयार होईल हे त्या DNA वरील जनुके ठरवत असतात. तर गुणसूत्रे, पुढचा मुद्दा आहे गुणसूत्रे. गुणसूत्रे हे केंद्रकाम्ल आणि प्रथिनांपासून बनलेले असतं. बघा, तुम्हाला उजव्या बाजूला आकृती दिसते. डार्क जांभळ्या रंगाचा भाग म्हणजे काय, तिथे त्या गुणसूत्रांचं केंद्रक आहे. आणि हे गुणसूत्रे केंद्रकातील आम्ल म्हणजे पातळ पदार्थ असतो आणि प्रथिने यापासून ते बनलेले आहेत. तर सजीवांच्या पेशी केंद्रकात असणारा व अनुवांशिक गुणधर्म वाहून नेणारा घटक म्हणजेच काय, गुणसूत्र होय. गुणसूत्रांवर अनुवांशिक गुणधर्माचा आराखडा जनुकांच्या स्वरूपात असतो. प्रत्येक सजीवाच्या जातीत गुणसूत्रांची संख्या ठराविक आणि निश्चित असते. ही गुणसूत्र ठरलेली असतात आणि त्यांची संख्या देखील ही निश्चित झालेली असते. प्रत्येक सजीवात किंवा सजीव जातीतील गुणसूत्रांची संख्या ही ठरलेली आहे. समजा 43 असेल तर 43 किंवा 44 असेल तर 44, हे प्रमाण जे आहे ते निश्चित ठरलेलं असतं. आणि गुणसूत्रांची रचना हिस्टोन प्रथिने आणि DNA पासून बनलेली असते आणि रंगद्रव्ये देखील त्यामध्ये काही आढळतात. पेशी विभाजनाच्या मध्यावस्थेतच ती दिसू लागतात आणि त्यावेळी ती दंडाकृती दिसतात. बघा, गोल आकाराचा दंडाप्रमाणे आकार आहे. आणि जेव्हा पेशींचं विभाजन होतं, एका पेशीच्या 2 पेशी, 2च्या 4 अशा पद्धतीने ज्यावेळेला विभाजन होतं तेव्हा त्या दंडाकृती आकाराच्या दिसतात. प्रत्येक गुणसूत्रांवर प्राथमिक संकोचन म्हणजेच गुणसूत्र बिंदू असतो. बघा, डार्क रंगाचा उजव्या हाताला आकृती दाखवली आहे. डार्क जांभळ्या रंगाचा ते गुणसूत्र बिंदू. प्रत्येक गुणसूत्रावर जेव्हा प्राथमिक पहिलं जे संकोचन 2 भाग बाहेर होण्याची जी पूर्वावस्था असते त्या ठिकाणी गुणसूत्र बिंदू मध्यावर दिसतोय आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या या 2 भागांनाच गुणसूत्रभुज असं म्हटलेलं आहे. तर जी छोटी भुजा आहे, तोकडी भुजा आहे बघा, उजव्या बाजूची थोडीशी व्ही आकार वरती आणि खालचा पकडप्रमाणे आकार आहे. तर वरच्या उजव्या बाजूचा कोपरा आहे तो थोडासा छोटा आहे म्हणून त्याला पी भुजा, आणि जी लांब भुजा आहे तिला खाली क्यू भुजा असं म्हटलेले. पी पेक्षा क्यू भुजा ही स्पायरल दिसते बघा, स्प्रिंग टाईप, ती मोठी आहे, त्याला क्यू भुजा असं म्हटले. गुणसूत्र बिंदूंच्या स्थितीवरून 4 प्रकारचे गुणसूत्र आढळतात. आता या गुणसूत्रांचे किती प्रकार पडले आहेत? 4. पहिला गुणसूत्राचा प्रकार आहे मध्यकेंद्री, दुसरं उपमध्यकेंद्री, तिसरं अग्रकेंद्री आणि चौथं अंतकेंद्री. आणि याच्या कार्यानुसार ते समजातीय, विजातीय आणि लिंग गुणसूत्र आणि अलिंग गुणसूत्रे असे त्यांचे विभाजन झालेलं आहे. आता या ठिकाणी ही आकृती बघितली तुम्ही गुणसूत्रांची. तर गुणसूत्रांचे 4 प्रकार पडलेले, त्याच्या आकृत्या आणि थोडक्यात आपण त्याची माहिती देखील आपण मिळवणार आहोत की गुणसूत्रांचे प्रकार. आता या ठिकाणी पहिला प्रकार म्हणजे मध्यकेंद्रकी. या गुणसूत्रात गुणसूत्र बिंदू मध्यावर असतो आणि तो व्ही आकाराचा असतो. इंग्रजी व्ही अक्षर असतं त्याप्रमाणे त्याची रचना असते. दुसरं म्हणजे उपमध्यकेंद्रकी. या गुणसूत्राचा गुणसूत्र बिंदू हा मध्याच्या जवळपास असतो
आणि एल आकाराचा इंग्रजी एल अक्षराप्रमाणे दिसतो. त्यानंतर तिसरा प्रकार म्हणजे अग्रकेंद्री. या गुणसूत्रात सूत्रबिंदू बघा, अग्रकेंद्रीमध्ये गुणसूत्रबिंदूचा आकार इंग्रजी जे अक्षराप्रमाणे असतो आणि एक गुणसूत्रभुजा ही खूपच मोठी व दुसरी खूपच छोटी आकृतीत दिसते बघा. एक अतिशय मोठी आणि एक अतिशय छोटी आहे. इंग्रजी आपलं जे अक्षर जे असतं, जे मध्ये वरची जी दांडी आहे ती मोठी असते आणि खालची दांडी अतिशय छोटी, म्हणजे जे अक्षर म्हणजे ते काय, अग्रकेंद्री हा प्रकार आहे. आणि चौथा शेवटचा म्हणजे अंत्यकेंद्री. तर या गुणसूत्रात गुणसूत्रबिंदू हा वरती टोकाला आहे, वरच्या भागात उजव्या कोपऱ्यात. ती आकृती बघा. आय अक्षर, इंग्रजी अक्षर माहिती, वरती आयला आपण डॉट देतो तसं त्याचं गुणसूत्रबिंदूचं टोक हे वरती अगदी छोटं आहे आणि खाली तो दांडा आहे. अशा 4 प्रकारच्या गुणसूत्रांची प्रकार किंवा गुणसूत्रबिंदूंचे प्रकार आपण बघितलेले. आणि त्याच्यामध्ये आणखीन सामान्यतः हे गुणसूत्रांचे आकार व रचनेनुसार त्यांच्यामध्ये बदल झालेले आहेत. त्याच्यामध्ये काही समजातीय गुणसूत्रे असतात आणि काही असतात विजातीय गुणसूत्रे. समजातीय आणि काय, विजातीय गुणसूत्रे. लिंग व गुणसूत्रे आणि अलिंगी गुणसूत्रे असे त्यांचे प्रकार पुन्हा पडलेले आहेत. हे आकृती तुम्ही काढून घ्यायचे वहीमध्ये. माहितीस्तव, मध्यकेंद्री, त्यानंतर उपकेंद्री, त्यानंतर तिसरा प्रकार आहे अग्रकेंद्री आणि तिसरा प्रकार अग्रकेंद्री, चौथा अंत्यकेंद्री. हे 4ही आकृत्या तुम्ही काढायच्या, त्याची व्याख्या थोडक्यात लिहिता आली पाहिजे. आणि हा पुढचा जो मुद्दा आहे तो आहे DNA, डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ॲसिड. तर गुणसूत्रे हे मुख्यतः DNAची बनलेली असतात. ह्या DNAचा खूप मोठा महत्त्वाचा वाटा आहे. DNAमध्ये काय मुख्यत्वे गुणसूत्र कशाची बनली असतात, DNAचे. आणि कोणी शोध लावला आहे तर फ्रेडरिक मिशर 1969 या DNAचा शोध श्वेत रक्तपेशींवर त्यांनी संशोधन करून या DNAचा शोध लावलेला आहे. केंद्रकात ते सापडतात आणि आम्लधर्मी असतात. आता DNAला केंद्रक आम्ल म्हटलं जातं. विषाणू, जीवाणूंपासून ते थेट मानवापर्यंत प्रत्येक सजीवात DNAचे रेणू असतात. आता आपण बघतोच आहे कोविड-19चा विषाणू किंवा अनेक प्रकारचे वेगवेगळे जीवाणू की ज्यापासून मनुष्याला हानी. तर ह्या DNAचे कार्य म्हणजे काय, पेशीचे कार्य, वाढ आणि प्रजनन यांचे नियंत्रण, प्रथिन संश्लेषण आणि आनुवंशिक गुणधर्म पुढच्या पिढीत नेणे ही DNAची महत्त्वाची कार्य आहे. लक्षात घ्या, महत्त्वाचं कार्य काय, पेशींचे कार्य, वाढ आणि प्रजनन यांचं नियंत्रण ठेवायचं आहे. प्रथिन संश्लेषण आणि आनुवंशिक गुणधर्म पुढच्या पिढीत न्यायचे, हे महत्त्वाचं कार्य म्हणजे DNAचं. त्याची रचना आहे वॉटसन अँड क्रिक या 2 शास्त्रज्ञांनी 1953 त्या DNA रेणूची प्रतिकृती मॉडेल आपण जे म्हणतो ते तयार केलेलं आहे. डबल हेलिक्स म्हणजे द्विसर्पिल असे सर्पिलाकार प्रयोगशाळेमध्ये आपल्या ते मॉडेल ठेवलेले तुम्ही बघू शकता ते शाळा उघडल्यानंतर. तर हे DNA म्हणजे काय, न्यूक्लिओटाईडमध्ये 3 पदार्थ असतात. ते म्हणजे फॉस्फरिक आम्ल, रायबोज शर्करा आणि नायट्रोजनयुक्त पदार्थ. याच्यात फ्युरिन गटात ॲडेनिन, ग्वानिन, पिरॅमिडिन गटात सायटोसिन, थायमिन अशा हायड्रोजन बंधामुळे ही शिडी बनलेली आहे. DNAचे सर्पिल रेणूंचे दोन्ही धागे त्यामध्ये जोडलेले राहतात. या जोड्या ठरलेल्या आहे फ्युरिन, ॲडेनिन आणि सायटोसिन, थायमिन
अशा DNA च्या जोड्या बनलेल्या आहेत. धन्यवाद.